निकाल लागलेला आहे, त्यानंतर ही घटना घडली आहे, तुमचा विजय झालेला आहे, याच्या मागे राजकीय पार्श्वभूमी कशी ना हा प्रकार घडवण्यामागे काय उद्देश असतो? सर्वात महत्त्वाची जी घटना घडली त्याचा मी निषेध करतो. आणि राजकारण हा खेळ असतो, त्या खेळामध्ये जय पराजय होत असतो, तर तो आनंदाने पचवता आला पाहिजे. आनंद झाला तरी आनंदाने पचवता आला असेल, शांततेने पचवता आला पाहिजे. पराभव झाला तरी तो शांततेने पचवता आला पाहिजे. तर तुम्ही पाहिलं असेल म्हणजे या लोकांना पराभूत मानलं आहे, त्याच्यामुळं या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या राहुल जावरेंची परिस्थिती कशी आहे? त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. एकंदरीत तुम्ही आता भेटून आलाय, काय परिस्थिती? आता भेटून आलेलो डॉक्टरांशी पण चर्चा केली. त्याच्या छातीला आणि मणक्याला मार लागल्यामुळे, डोक्याला पण मार लागल्यामुळं थोडी परिस्थिती चिंताजनक. हे जे काही आज घडलं आहे हे सगळं सुनियोजित होतं का? कारण की ज्या पद्धतीने त्यांना मारहाण झाली, त्यांची गाडी फोडण्यात आली आहे, म्हणजे हे बऱ्याच दिवसांपासून ज्या आरोपींनी मारलं त्यांची आत्तापर्यंतची स्टेटमेंट पाहतो मी, म्हणजे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी सगळी म्हणजे नियोजितच करत राहतात. म्हणजे अनेक वेळा असे प्रकार त्यांच्या हातून झाले, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा मारहाण त्यांच्या हातून झाली. हे सराईत गुन्हेगारी. आता तुम्ही पोलीस अधीक्षकांना भेटणार आहात, काय मागणी काय तुमची? मी पोलीस अधीक्षकांना मी स्वतः भेटणार नाही, कारण अजून आचारसंहिता काही पूर्णपणे संपलेली नाही. आमचे काही सहकारी पोलीस अधीक्षकांना भेटणार आहेत. काय मागणी काय असणार? जे आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली. म्हणजे हा जो आजचा प्रकार झाला की ते स्थानिक संघर्ष आहे की त्याच्या पाठीमागं काही एखादी शक्ती आहे की ज्यांच्या पाठबळामुळे असं राजकीय काही पाठबळ आता काय म्हणता येणार नाही मला, राजकीय रंग पण द्यायचा नाही मला या गोष्टीला. माझी एक सवय, निवडणूक झाल्यानंतर तुम्ही माझं स्टेटमेंट पाहिलं असेल. निवडणुकीमध्ये स्टेटमेंट आणि निवडणुकीचा मी विजयी गुलाल घेतल्यानंतर मी कुठल्याच पक्षाबद्दल किंवा पक्षाच्या नेत्याबद्दल कधी बोललेलो नाही. मी त्या गोष्टी विसरणारा कार्यकर्ता आहे. पण माझं म्हणणं एकच आहे, मला कोणाबद्दल बोट पण दाखवायचं नाही, कोणाबद्दल मला बोलायचं पण नाही. फक्त माझं एक म्हणणं आहे, असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, गुंड प्रवृत्तीचे लोक पारनेरमध्ये असो किंवा नगर जिल्ह्यामध्ये असो, त्यांचा त्या ठिकाणी बेमोड झाला पाहिजे. हे सगळ्यात माझी ही महत्त्वाची मागणी असणार आहे. आज जी घटना घडली यामागं काही ठोस कारण आहे का? ठोस कारण तर काही दिसत नाही. यामागे तर मला असं वाटतं राजकीयच कारण असू शकतं. आणि मी श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे माझ्या प्रत्येक तालुक्यामध्ये नियोजित कार्यक्रम असल्यामुळे मला तर माहीत नाही. माझा मोबाईल पण बंद आहे. म्हणून मला नगरमध्ये राष्ट्रवादी भवन आमची मिटिंग होती, त्या मिटिंगला येण्यासाठी आल्यानंतर मला त्या गोष्टी माहिती झाल्या. म्हणून मला त्यामागं काय कारण आहे काय नाही, पण मला जे माहिती हे राजकीय असू शकतं. कारण हे समोरच्या लोकांचे आत्तापर्यंतचे स्टेटमेंट पहा, जे माझ्यासारख्या माणसाने एखाद्या फालतू माणसाबद्दल मी बोलतच नाही राजकीय कधी व्यासपीठावर, पण त्यांचे स्टेटमेंट अनेक माध्यमाद्वारे फेसबुक, व्हॉट्सअपवर आणि बघितले तर त्यांची म्हणजे राजकीय सगळं असणार आहे. कारण सुनियोजित कट होता का कोणाचा तरी हे सगळं घडवण्यामागं? नाही, आता मी काय सांगितलं तुम्हाला, राजकारण झालं, निवडणूक झाली, सगळं गणगेला मिळालं, मला कोणाबद्दलच काही बोलायचं नाही. पण ही जी घटना झाली, जे कोणी आरोपी, जे कोणी गुन्हेगार आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. मला राजकीय यामध्ये कोणाला ओढायचं पण नाही, राजकारणावर मला बोलायचं पण नाही. पण मी ह्या विचाराचा कार्यकर्ता आहे. या माझ्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत जी गुन्हेगारी गुंडगिरी झाली ती मी मोडून काढणार. काल परवा मी जामखेडला गेल्यानंतर सुद्धा तिथं एका आमच्या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सुद्धा पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केली. मी पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला आणि 307चा गुन्हा दाखल केला. व्हिडिओ पाहिल्यानंतर दाखल केला. त्यावेळेस सुद्धा मी अधिकाऱ्यांना बोललो, मला गुंडगिरी डोक्यात चालणार नाही. आता मला लिमिटेशन आहे, मी जरी खासदार म्हणून निवडून आलो पण मला आचारसंहिता असल्यामुळे लिमिटेशन आहे.
पण मी या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी मोडून काढणार म्हणजे काढणार. झालेला पराभव विरोधक पचवू शकलेले नाही असं वाटतं. नाही, मला कुठल्या राजकीय नेत्याबद्दल आणि त्याला पक्षीय रंग पण द्यायचा नाही. फक्त जी घटना झाली ती चुकीची घडलेली, त्या गुन्हेगारांवर सक्त कारवाई झाली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे. पुढील काळात पण तुमचे कार्यकर्ते असतील किंवा नेते मंडळी असतील, मित्रमंडळी यांच्या सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी या निमित्ताने निर्माण झालेला आहे. माझं तर म्हणणं आहे, या जिल्ह्यात जी गुन्हेगारी प्रमाण वाढलेली ती गुन्हेगारी थांबली पाहिजे. तो गुन्हा करणारा हा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, नाही तर भाजपचा असो, नाही तर आधुनिक इतर कुठल्या पक्षाचा असो, गुन्हेगार तो गुन्हेगाराला शासन मिळालं पाहिजे हा विचाराचा कार्यकर्ता आहे. त्याशिवाय हा जिल्हा शांततेने नांदणार नाही. नगर जिल्ह्यात पाहिलं तर यापूर्वी कधी म्हणजे निवडणुका झाल्यानंतर असे काही प्रकार झालेले नव्हते, ते आता काही सुरू होते. निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल सगळ्या गोष्टी. पण जाऊ दे, आता मला तुम्ही पण कुठला राजकीय प्रश्न विचारू नका. मला या घटनेशी कुठला राजकीय रंग द्यायचा नाही. कोण या घटनेच्या मागं आहे, कोण पुढे आहे, या गोष्टी चर्चा करायची नाही. पण ज्यांनी कोणी ग्राउंडवर येऊन हे कृत्य केलं त्या गुन्हेगार लोकांना शासन मिळालं पाहिजे. तेच किंवा अजून अनेक कुठल्या ठिकाणी असो, ते गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे. संपूर्ण निवडणुकीच्या काळात पाहिलं तर पारनेरच फोकस होतं, तिथे जास्त घडामोडी घडल्या. तुम्ही आता खासदार झालात, काय आव्हान करता तुम्ही त्या तालुक्यात? शेवट मी एका